नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात परप्रांतीय हा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे उद्धव साहेबांचं पराभव करण्यासाठी अमित शाह आणि मोदी ह्यांनी ज्या हिशोबाने आपसात फूट टाकली आहे मराठी माणसांमध्ये, हा सर्वात मोठा पराभव आहे. आणि हा पराभव कसा उत्पन्न झाला हा विषय महत्त्वाचा आहे. ह्याच्यावर विचार करणं ते महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही एक परप्रांतीय, आता मी विचार करतोय मीरा भाईंदर मध्ये बघा, तुम्ही आता जे शिवसैनिक तिथे जातात आहे ते मोस्ट ऑफ परप्रांतीय आहेत. का? त्यांना तिथे इज्जत भेटते. का इज्जत भेटते? आज 33% मीरा भाईंदर मध्ये उत्तर भारतीय मतदाता आहेत. ते एकजूट मतदाता कुठे जातात? बीजेपी मध्ये. त्यासाठी ते कुठे जातात? शिंदे साहेबांकडे. आणि त्यांना थोडी इज्जत पण भेटत आहे. बघा, बाळासाहेब ठाकरेंचा विषय काय होतं की मराठी माणसांना इथं नोकरी भेटावं, ते महत्त्वाचा विषय आहे. आज सध्या सेटच आहेत. कुठेही बघा ते सध्या आहेच. पण हे विषय होतं का त्यांचं की ह्यांना परप्रांतीयाला इथून बाहेर काढा? तुम्ही जे करताय ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता हे विषय तुम्ही मांडवा की लोक का फुटतात आहे, का जातात आहे तिथं, इथे काय ह्यांना भेटत नाहीये. हा, पार्टीचं समय म्हणजे वेळ, थोडी परिस्थिती डाऊन झाली आहे. पण डाऊन का झाली आहे हे दोन माणसांनी असं हे केलंय. तुम्हाला पैसे होय, आम्ही पैसे द्यायला तयार आहे. तुम्हाला काय पण हवंय आम्ही द्यायला तयार आहे. पण आपण का देऊ शकत नाही, हे विषय महत्त्वाचा आहे. बाकी काहीच मुद्दा घेऊन काहीच फायदा नाही. आणि ते पक्षावर आपल्यावर प्रभाव पडतात, प्रभाव पडतात. त्याप्रमाणे ते प्रभाव कमी करण्यासाठी आपण एक इन्सानियत जगवण्यासाठी लोकांमध्ये एक मेलावा ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी एकनिष्ठ राहावा, एकच विचार जगवून चालावा, हेच महत्त्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.